तर साईराम मित्रांनो, तर आपला आज दिवस दुसरा आहे. तर इकडं चालू आहे आता पदयात्रा. जस्ट आत्ता चालू केलं. तर आता म्हणजे जर रात्री जर एवढं थकलेलो ना, कुठं म्हणजे आरामच नाही गेलो, कंटिन्यू आम्ही चालतच होतो. तर त्यामुळे थोडा पाय पण लेट उभा लागला, लेट पण झाला. तर आम्ही सुरुवात तर केली आता पदयात्रेला. बाकीचे आपले माणसं पण चालत आहे इकडे. साईराम मित्रांनो, हे बघा छोटे भारत भेटला बघ. हाय गाईज. आता आम्ही तिकडं चाय प्यायला कुठं थांबणार आहे. पिणार ना तू? चाय पिणार का काय पिणार? चाय पिणार ना बाबा. हां, चाय पिणार आहे. ठीक आहे, बाकी काय नाही पिणार ना? काय नाही. ठीक आहे. तर आता सगळे चाललेत. तर आपण आता एक कुठं ठाण्याला पोचला ना, ठाणा. तर आपण आता ठाण्याला पोचला आहे. ॲम्ब्युलन्स. हे बघा, दोन चाललेले आहेत मोठे माणसं. तर तुम्ही त्यांना बघू शकता कसे चाललेत ते लोक. किती रुबाबात चाललेत. अंबानीचे पोरं असल्यासारखे चाललेत. तुम्ही बघा एक वेळेस. अंबानीचे पोरं आहे. अंबानीचे पोरं आहेत ते लोक. टोपी वगैरे घालतात. चाय पाहिलं 1 रुपया नाही त्या लोकांपासून. आणि एवढं रुबाब जातात. बघा तुम्ही एक वेळेस बघू शकता रिटर्न. ही लोक तो ऑरेंज कपडेवाला ते झाड आहे. तुम्ही बघू शकता कसा चालतोय असा. तुम्ही बघू शकता आता हातामध्ये गमछा वगैरे. किती रुबाब काय. अरे तो दुसरावाला पिल्लीने तर त्याला धोका देऊन गेला असं. पण आता इकडे सायलीला आलाय तो आमच्या संग. चला घेऊन जाऊ बोललो आम्ही त्याला. तर तुम्ही बघू शकता त्याला कसं चाललाय तो, कसा नाही. बरं काय बोलत नाही आता. हा, बारक्या काय बोलत नाही आता. आपली बोबडी बंद झाली भाऊ आता. का? आता मला आपल्या तुषार भाऊने बोललंय की तुला चामटा होल, म्हणून आता एकदम शांत एरोप्लेन मोडवर आहे. तर आपण आता पोचलो आहे कल्याण बायदर जे रोड आहे ना, तिकडं आता सध्या आपण पोचलो आहे. मी काय म्हणतो ऐक ना, आता इकडं माणसं थांबलं नाही, त्याला सायराम बोलून जा ना एकदा. नको रे भाऊ. अरे बोल ना एकदा. अरे आपल्यासाठी नाही करणार तू? हा, ऐक नको. करणार का नाही? तुषार सायराम भाऊ. अरे तुषार नाही. सद्गुरु साईंच्या आम्ही निघालो भेटीला, पायी चालत चालत. जय साईनाथ. आता आम्ही 10-15 मिनटाचा आम्ही इकडं होल्ड घेतलेलो. आता आम्ही परत सुरुवात केली पालखीसाठी. आता हा बघा, माझं टोपी कुठं ठेवलं काय माहीत. आता दुसऱ्यांचं टोपी मी घालायला लागला. कधी पण सामान घेताना ना याला एक विचार, माझा टोपी आणून दे आता. हां, आणून दे. तुझी मारणार, माझी टोपी आणून दे. ते सांग, माझं टोपी आणून देणार का नाही देणार. नाही देणार ना? ठीक आहे. नाश्ता बिष्टा काय देणार नाही तुला? अरे माझ्याकडे पैसे बघितली ना तू अजून. हां, वा. माझं टोपी आण, तुला नाश्ता देतो. काय बोलला? तर आपले मित्र लोक चालले. तर जय साईनाथ. आपल्याकडे कोण आहे बघा? दिलीप भाऊ. जय साईनाथ बुवा. आणि राहुल भाऊ किती फटाफट चालले बघा. आता राहुल भाऊला थोडा कव्हर करतो आम्ही. जय साईनाथ. जेवढे आराम केले तेवढे कव्हर. आता 2 तास आराम केला तर 2 तासात कव्हर करायचं आपल्याला कुंभारचा हॉल. अजून किती लांब आहे इकडून? तुम्ही बघू शकता. तुम्हाला वाघ दाखवतो. आता तुम्ही बघू शकता पुढे उसळ दुकान आहे.
तिथे राहुल बुवा थांबणार आहे आणि आता सगळ्याला बघू, फ्री मध्ये पार्टी देणार आहे. या माझ्यासोबत तुम्हाला वाल का आता सध्या तुम्ही बघू शकतात राहुल बुवा आता चालले तुमच्या दुकानामध्ये. हे आमचं नोबील बुवा नोबील बुवा नोबील सध्या पुढं नोबील भाऊ पुढे चालले. आता सध्या त्यांना कव्हर करू आपण. बघा चालले बघा. आणि गोपाल भाऊ बघा तुम्ही बघू शकतात. साईराम साईराम बघा नोबील बुवा आणि राहुल बुवा बघा किती पुढे गेले तुम्ही बघू शकतात. बघू शकतात गोपाल भाऊ पण पुढे चालले सोडून चालले आम्हाला. आता कव्हर करू यांना. नोबील बुवा बघा जय साईनाथ बुवा. असं पटकन जातो. अरे चला जय साईनाथ. आम्ही नाश्त्याच्या वेळेला थांबलोय. पवे भाऊ नाश्ता कसा आहे? हो तुम्ही बघू शकता आम्ही पोहे खातो सध्या. नाश्ता एक नंबर आहे. पोहे म्हणजे आपल्या घरचं म्हणजे घरी कसा नाश्ता असतो तसा नाश्ता असतो. आता तुम्ही सध्या बघू शकतात आमचा अंपायर करा बघा तुम्ही. अंपायर आमचं इकडं बसल्या बघा. अंपायर हो जय साईनाथ बुवा आता दाखवा. बघू भाऊ जय साईनाथ. जय साईनाथ बुवा. बुवा साईराम बुवा. साईराम बुवा. आता तुम्ही सध्या बघू शकता आमचा नाश्त्याचा हॉल आहे बघा. बाकी नेमकी ब्लॉग कुणाचा आहे? तुझा आहे की त्यांचा आहे? हे जे ब्लॉगर तर मागे राहतोय मग काय मतलब ब्लॉगला? बघू शकता तुम्ही. आता सिनेमॅटिक करून काय फायदा नाही. आजचं करून काय फायदा नाही भाऊ. ब्लॉग तुला शिकवतो मी कशी करायची असं आहे. आता नाश्ता कर भाई. पाणीचा बंदोबस्त कर ना. त्याला आपल्या भावाने पण पाण्याचा सुविधा केला आहे बघा. तेवढीच्या पाण्यामध्ये नाश्ता झाल्यानंतर मी भेटतो. तर साईराम भावानो तर आम्ही आता जेवणाच्या हॉलमध्ये थांबलेलो. तर जेवण बिवण झाले आंघोळ पण केले दादा. तर आता चालायची सुरुवात केलं. तर आम्हाला इकडं एकदम चांगला असं प्लेस भेटला आम्हाला. असं नदी बिदी दिसायला लागले तिकडं त्या साईडला. आय थिंक हे ॲक्शन कॅमेरामध्ये झूम नाही होत तुम्हाला तुकडा पाहिजे. जय साईनाथ भाऊ. साई लीला. तर आपल्याला तिकडं नदी भेटते बघा. आय थिंक तिकडं तुम्हाला तिकडं जाऊनच दाखवतो. 1 मिनटं तुम्हाला नदी दाखवतो. आज समोर एक नदी दिसायला लागल्या बघा. व्ह्यू पण चांगला भेटेल आपल्याला इकडं. एकदम चांगला प्लेस आहे. इकडं कुठं जागाही नाही ना जायला. त्या साईडून फिरून जावं लागेल. तर साईराम मित्रांनो तर आपण आता भिवंडीचे जाम पुढे आलं आणि 10 किलोमीटर ओल्ड आहे. आज रात्रीचं ते तिकडं ओल्ड आहे. तर 1 मिनटं बघा ट्रॅफिक बघा. आणि वरतून पण आहे ना हे दगड बिगड असतात ना ते पायाला जास्त टोचतात. तर त्यामुळे स्लो चालायला लागलं आहे. आणि हे बघा आपले भाव इकडंच आहे. थांबले कुणासाठी थांबलं आहे बघा. भाव माझ्यासाठी थांबलं आहे. आता ट्रॅफिक पण वरतून किती आहे बघा ना. तर इकडं दगड पण जास्त आहे त्यामुळे थोडा पायाला असा टोचा लागला आहे. तर तुम्ही इकडं बघू शकता. आणि रिक्षा कसा असा पायावरून थोडा गॅप करून चालायला लागले रिक्षा. ते रिक्षावाले लोक बघायला लागले ना डायरेक्टली चढवा लागले इकडून तिकडं. तर आम्हीच लांबून चालायला लागले.
जय साईनाथ भाऊ. तर आपला भाऊ सोबतच असणार आहे. तो बोलायला लागला तू पण आता बिना चपलायचं चाललंय तर मी पण येणार तुझ्यासोबत. तर भाऊ पण यायला लागले. तर साईराम मित्रांनो चांगल्या वारीत चाललंय बघा. तर बाकीचे इकडे बसले आहेत, साऊंड आणले त्याच्यामध्ये गाणं ऐकायला लागले. तर थोडं चांगलं वाटतं असं म्हणजे स्पीकर वगैरे गाणं लावून असतं ना तर थोडं चांगलं वाटतं. चालताना पण कसं गाणं ऐकून गेलं ना तर चांगलं आहे. हे बघा पालखीला पुढे गेल्या ते बघा काय सजवलं. गाडी किती चांगली सजवली बघा. बाकीचे पोरं बसले CNG पंपवर आम्ही आता बसले आहेत. तर एक मित्र गेले वॉशरूमला तर त्यासाठी आम्ही इकडे थांबलो आहे. अर्धा तास झाला त्याला वॉशरूम जाऊ आतापर्यंत नाही आला. तर सायरा मित्रांनो आज थोडासा लेट झाला आहे. तिकडे 12 वाजता पोचायला पाहिजे होता. आता 12:30 वाजायला आले. अजून 3 किलोमीटर राहिले. तिकडं 1:30ला तर पोचून जाईल. बट आता आम्ही कंटिन्यू असं चालत राहिले कारण आता कुठं पण थांबणार नाही. आता थांबलं तर अजून लेट होणार म्हणून आम्ही कंटिन्यू चालायला लागले. आणि बाकीचे 2 मागं आहे आणि 3 पुढं आणि मीच मध्ये आहे. तर तुम्हाला पुढं पण मी दाखवतो डायरेक्टली. तर साईराम आता आम्ही पोचलो आहे तिकडं आपला होल्डमध्ये, जेवणाच्या होल्ड म्हणजे झोपणार पण इकडंच आहे. भाऊ तू लई पळवला आज, लई पळवला. तर आता आम्ही पोचलो आहेत. सोबत चाललो आहे तिकडं. और शिशन भाई जय साईनाथ. तर आपला ब्लॉग जय साईनाथ. तर आपण आता जेवण घेतलं आहे. तर जेवणसाठी तिकडं लाईन भरपूर होता आणि इकडं आम्ही जेवायला बसतो. अरे शेंगाची चटणी खाल्लं नाही, आणू का शेंगाची चटणी? अरे नाही आणतो ना रे, तसा ठेवून काय उपयोग नाही. चटणी आणतो थांब. आपले मित्र लोक बसलेत जेवायला. आता नोबी भाऊ फुल थकलेला दिसतोय. तर ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तर आता 1:30 झाले आहेत. तर आता ब्लॉग तर एंड करायचे आहेत आणि वरतून लेट पण झालो जाम. तर ब्लॉग कशी वाटले तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. टेक केअर आणि बाय. ओम साईराम. शिर्डीला